गायकवाड. आज मी आपणास अशा महान व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्यांचा इतिहास ऐकताना अंगाला काटे येतात. ज्यांचा इतिहास वाचताना प्रत्येकाच्या डोळ्यासमोर साक्षात एक आकाशापेक्षाही भली मोठी प्रतिमा उभी राहते. ज्यांचा पराक्रम पाहून भीमा इंद्रायणी ही गहिवरल्या थोड्याच पाठीवर तुफान 9 वर्षाचे सह्याद्रीश अनुभवले. ज्यांचं नाव छत्रपती संभाजी महाराज. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. संभाजी महाराजांचे संपूर्ण नाव छत्रपती संभाजी राजे शिवाजी राजे भोसले होते. त्यांचा जन्म 14 मे 1657 महाराष्ट्रातील सर्वात उंच पुरंदर किल्ल्यावर झाला. वेळ दाखवून जाते नातेवाईक कसे आहे. वीर सम्राट छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांचा डटका सामना केला व त्यांना हरवलं. कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के या 2 नातेवाईकांनी विश्वासघात करून संभाजीराजांना औरंगजेबाच्या पकडामध्ये आणलं. अरे किल्ल्यावरच्या तट्टावरनं राजांना नेलं जात होतं. पण किल्ल्यावरच्या तहागराला माहित नव्हतं की आपला राजा कैद झालाय. त्यावेळी जर माझा तानाजी बाजी यसाजी असताना जर ना संभाजीराजांच्या ना केसाला सुद्धा हात लावू दिला नसता. 1689 मध्ये औरंगजेबाने महाराजांना बंदी बनवलं आणि मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी त्यांना अमानवीय यातना दिल्या. त्यांना कोड्याने मारले, त्यांचे नखे उपटून काढले, त्यांचे डोळे फोडले, त्यांचे मांस कापले, त्यांची जीभ कापली, त्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, त्यांना असहनीय वेदना दिल्या. एवढे नव्हे तर औरंगजेबाने महाराजांना धनपद आणि जीवनदान देण्याचा पण लालच दिला. पण आपल्या राजाने अपमानाऐवजी वीरगतीचा स्वीकार केला. त्या औरंग्याने महाराजांच्या शरीराचे तुकडे करून इंद्रायणी नदीमध्ये फेकले आणि गावल्यांना धमकी दिली की जर कोण महाराजांना हात लावेल तर त्याची दशा पण महाराजांसारखी होईल. त्या औरंग्याची ही धमकी ऐकून गावातले वारकरी खूप घाबरले. जनाबाई आणि गोविंद महाराज यांनी महाराजांचे तुकडे वेचून त्यांच्यावर वडबुद्रुक अंत्यसंस्कार करण्यात आला. यामुळे तुळापूर आणि वडू येथे 2 ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. तुम्हाला माहित आहे का जशी छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा असते तशी छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा असते. ती आता मी तुम्हाला बोलून दाखवणार आहे व त्याचा अर्थ सांगणार आहे. श्री शंभो शिवजाचे मुद्रा धैर्य राजते यंदकसे बिना लेखा वर्तते कास्य नोपरी. याचा अर्थ हे आहे की शिवपुत्र श्री शंभू यांची ही राजमुद्रा आकाशाप्रमाणेही मर्यादा आहे आणि ज्यांचा अंकाच्या आधारावर अश्वस्त अशी मुद्रा कोणाच्यावर छत्र म्हणून असणार नाही. आता मी माझ्या महाराजांबद्दल मनातल्या भावना व्यक्त करतो. खुद को बादशाह कहने वाला तू औरंग, अरे खुद को बादशाह कहने वाला तू औरंग, सब जीत कर भी जीत न पाए मेरे शंभू के सामने तेरे सर का ताज भी न टिक पाए. जो शिवा को हरा ना पाए वो उसके अवतार को कैसे हरा पाए. तेरी सल्तनत और तू हमारा इतिहास कभी न भूल पाएगा. लाखों से भरी तेरी फौज अकेला राजा मेरा काफी है. क्या इतिहास रचा तूने औरंग. मकसद तो उस औरंग का मराठा साम्राज्य की बर्बादी थी. पर यह हिंदू स्वराज तो साक्षात महादेव जी की इच्छा थी. पर यह हिंदू स्वराज साक्षात महादेव जी की इच्छा थी.
इसलिए शिव का अवतार लिए शिव शंभू प्रकट हुए थे, इसलिए शिव का अवतार लिए शिव शंभू प्रकट हुए थे। इस स्वराज्य की लंबी उम्र न जाने कितने बलि चढ़े थे, न जाने कितने बलि चढ़े थे। 80 साल का बूढ़ा तू, अरे औरंग 80 साल का बूढ़ा तू कुछ भी न कर पाया, खुद के दम पर मेरे राजा को ढूंढ न पाया, मेरे राजा को ढूंढ न पाया। हमारे ही गद्दारों ने गद्दारी की, निटाएगा हमारे ही गद्दारों ने गद्दारी की, फिर तो इतिहास न बदल सका, फिर तो इतिहास न बदल सका। चला था हमारा अस्तित्व मिटाने, खुद का अस्तित्व बना न सका, चला था हमारा अस्तित्व मिटाने, खुद का अस्तित्व बना न सका। न जाने कितने वार किए तूने, न जाने कितने वार किए तूने, मेरा शंभू खून से नहला था, मेरा शंभू खून से नहला था। तेरे इन पापी अत्याचारों से उनका तू स्वाभिमान न ढला सका। हमारे जीत में, तेरे जीत में हार थी और हमारे हार में जीत है। मेरे शंभू के खून के एक एक बूंद में विजय की ही ललकार थी, सिर्फ विजय की ही ललकार थी, सिर्फ विजय की ही ललकार थी। छत्रपति